कॅम्पिंगचा स्टार आलेला आहे. आणि जंगलामध्ये हालचाल राहिले जबरदस्त अशी आली. चार आपण हे लावले. टेंट वगैरे सगळं पॅक झालेलं आहे. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी स्पंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा प्लॅन झाला आहे कॅम्पिंगचा. एक्स्ट्रीम कॅम्पिंग करणार आहोत. आपला एक यूट्यूबर मित्र आहे राकेश शिंदे म्हणून, त्याच्याबरोबरच आपण कॅम्पिंग करणार आहोत. आता आलो आहे आपण अलिबागला. माझ्याबरोबर आहे किरण. आणि नेमका आज पाऊस भरून आला इकडे, पूर्ण पावसाचं क्लायमेट झालं आहे. तर बघूया कसं काय होतं आहे, कशा प्रकारे कॅम्पिंग होते, किती सक्सेसफुल होते आणि काय काय करतो आहे आपण. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, ऑलमोस्ट 5 वाजलेले आहेत आणि आपला कॅम्पिंगचा स्टार आलेला आहे इकडे, राकेश शिंदे. आणि त्याचं हॉटेल पण आहे इकडे, हॉटेल श्री प्रसाद म्हणून. या जागेचं गावाचं नाव काय? उसरोली ना. आणि इथून पुढे तुम्हाला 7 किलोमीटरवर मुरुड बीच आहे. तर ऑन द वे त्याचं हॉटेल पण आहे. आणि कॅम्पिंगचे भारी भारी व्हिडिओ असतात. म्हणजे किरण तर फॅन झालेला आहे त्याच्या कॅम्पिंगचा. आणि कधीपासून आमचा प्लॅन होता त्याच्यावर कॅम्पिंग करायची. तर आज सक्सेसफुल होणार आहे तो. भारी वाटला. म्हणजे किरणचे व्हिडिओ बघतो मी, भरपूर कॉमेडी असतात आमचे, म्हणजे बघण्यात चालूच असतात डेली. आज रात्री तुला किरण माणूस म्हणून कसा आहे, एकदम एकदम डाऊन टू अर्थ. तर आता ॲक्च्युली आपला प्लॅन आहे जंगलामध्ये जाऊन कॅम्पिंगचा सेटअप करायचा आहे. त्याच्यानंतर खेकडी किंवा मग मासे पकडायचा पण प्लॅन आहे. तर ते कसं होतं आहे सगळा प्लॅन, काय होतो आहे, व्हिडिओ कसा बनतो आहे, हे सगळं तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आता सुरुवात करूया आपल्या ह्या प्रवासाची कॅम्पिंगच्या. तर मंडळी, आता आपण चाललेलो आहोत आपल्या कॅम्पिंग साईडच्या इथे. आणि लिटरली मला वाटतच नाही की मी अलिबागमध्ये आहे. एवढं सुंदर आहे. परत कोकणामध्ये आलो आहे असा भास होतो आहे. अलिबाग पण कोकणाचाच हिस्सा आहे, नो डाऊट. पण तुम्हाला माहीत असेल आपले जास्त व्हिडिओ कोकणातले, दापोलीतले, रत्नागिरीतले असतात. तर ती एक फिलिंग आता आपल्याला इथे येते. घनदाट जंगल आहे आतल्या साईडला आणि गावं आहेत. खेडेगावं कशी असतात इथे बाजूला, जर पाहिलं तुम्ही तर लोक भात शेती करतायत. अजून आयसोलेटेड आहे सगळं. तर अशा घनदाट जंगलामध्ये आपण कॅम्पिंगला चाललेलो आहोत. बघा बैलगाडी. बघा केवढं जंगल आहे ते. मस्त गाव आहे, छान गाव आहे बघा. गावात काहीतरी आहे, काय पूजा का काहीतरी आहे सांगितलं ना ते. हां हां हां, ते त्यासाठी गेले. हे घर आहे तुझं? अरे वा. बघा हे राकेशचं घर आहे. प्रॉपर गावचं घर. मुलांचा क्रिकेट वगैरे सुरू आहे. फुल विलेज लाईफ. हेल्मेट ठेवायचं इथं. काय काय ओके. किती 4ला घेतली? मला पैसे सांग. फुल आता तयारी सुरू झाली आहे कॅम्पिंगची. बघा तिथं काय असतं? चॉपिंग बोर्ड. मस्त आहे. लाकडाचा आहे पूर्ण. तो लाकडाचा उपयोग करता. कटिंग बोर्ड आहे, जबरदस्त आहे बघा. आणि समोर जेवण. हा, कडक कडक युनिक आहे थोडं. आणि अचानक आपल्यामध्ये एक कावबॉय आलाय कुठून तरी. कावबॉय भेटला आपल्याला गावामध्ये. तू बैलावर बसून येतोयस ना आता? अरे सोडली कॅच सोडली रे, कॅच सोडली.
तर आता आपण पूर्ण असं जंगलातून चाललो आहे. आता थोड्या वेळात पोचू कॅम्पिंग साईडला. माहीत नाही कसं असणार आहे कॅम्पिंग साईड कशी आहे. जंगल एकदम घनदाट आहे. हे बघा. कसलं वाटतं मी जेव्हा लहानपणी गावी जायचो ना तेव्हा आमच्या गावी वनभोजन असायचं. तेव्हा पण सगळी गावातली माणसं अशीच भांडी वगैरे सगळं घेऊन एकदम जंगलामध्ये जायचीत आणि तिकडे जेवण वगैरे करायचे. ती मजा वेगळी असायची. तिची एक आठवण आज परत आले. आणि जबरदस्त जंगल सुरू झालं आहे आता आपल्याला. आणि आपण आलेलो आहोत फायनली आपल्या कॅम्प साईडला. म्हणजे इथे आपण टेंट वगैरे लावणार आहोत. आणि पावसाळ्यामध्ये ना ही पूर्ण नदी आहे. जबरदस्त व्ह्यू असतो आजूबाजूला. बघा कॅम्पिंग करायची त्या जागेवर आपण पोचलेलो आहे. आणि ही जे रायवळ आंब्याचं झाड आहे केवढं मोठं ते. पूर्ण उन्हाळ्यात पूर्ण सुकलेली आहे. इथे अजून अट्रॅक्शन पॉईंट आहेत. आता राकेशने सांगितलं ते आपण एक्सप्लोर करूया. जाऊ आपण जायचा प्रयत्न करू त्या जागे. जर गेलो तर एकदम मजा येणार आहे त्या जागी. चालेल नक्कीच. जाऊ आपण. तर ही आपली कॅम्पिंग साईड आहे जी आता दाखवली मी तुम्हाला. आपण चाललो आहे त्या स्पॉटला जिथून एक भन्नाट व्ह्यू मिळणार आहे. म्हणजे आता भन्नाट मी राकेशच्या लँग्वेजमध्ये बोलतो आहे. एकदम एक नंबर भन्नाट व्ह्यू. तिथून यायचं मन नाही बघूया. हो ना. वरती असं चढून एक माळ आहे. खरंच असेल एवढा चांगलं. कपडे वाटायचे याच्यात. मग हे ह्यालाच म्हणतात ना जंगल. रिस्की आहे. हालत खराब झाली चढता चढता. म्हणजे कॅम्पिंगचे व्हिडिओ बघताना जेवढी तुम्हाला मजा येत असेल ना तेवढंच या सगळ्या गोष्टी डिफिकल्ट आहेत. आणि त्यात रिस्की आहे थोडा. राकेश एकदम प्रोफेशनल कॅम्पिंग करतो. आज आमचं तसंच काय झालं आहे. एवढं चढत आलो. वाट नाही आहे. उभीच चढ आहे पूर्ण. बघा दगड निघाला. ही आडवी वाट होती ना इथे. आता आता क्रॉस करा आरामात. त्या झाडाला पकडशील का डायरेक्ट जाऊन. तो क्रॉस झाडाला पकडते डायरेक्ट उडी मारून. तो नाही त्याला करवंद आहे माहिती मला. त्याचा फक्त आसरा घेतलाय मी. ओके काय घ्या. तर मी येतो कसा तरी. तर मित्रांनो फायनली आपण अचीव केलेलं आहे जिथे आपल्याला यायचं होतं. हे बघा छान जागा आहे. समोर सनसेट होतोय. पूर्ण आभाळ नारंगी झालाय. काहीतरी पडलं. डुकर आहेत. डुकर आहेत. डुकर आहेत. डुकर आहेत. नाही डुकर आहेत. जनावर आहेत. आणि जंगलामध्ये हालचाल झाले जबरदस्त अशी. खाली जोर जोरात आवाज आला.
दगड पडायचा. ह्याच्यानी उडेल का माहिती जबरदस्त आहे सगळं आजूबाजूला. मध्ये सगळं त्याचं हे होतं. आणि आभाळ बघा काय दिसतंय ते. ॲप आहे पण ते बघितलं पाहिजे जाऊ. तर अजून आता आपण इथे बसलेलो टाइमपास करत करत. आणि आता आपण इथून निघालो आहे खालच्या दिशेला आपल्या कॅम्पिंग साईटकडे. आपण येताना दुसऱ्या वाटेने आलो, म्हणजे स्ट्रेट असं वरती चढत आलो. मला दिसणार नाही आता इथून आलेलो. आणि मित्रांनो आपण ज्या जागी आलेलो ना ती जागा एकदम डेंजर होती, कारण एवढी खोल जागा आहे ना ती, भरपूर खोल. आणि ह्या जागी पहिले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते त्या टायमाला भरपूर, म्हणजे इकडे राजे वगैरे राहून गेले त्या डोंगरा साईडला. तर तिथेच आहे ना इकडे ढोरं वगैरे बाळगायचे. आणि मरगर म्हैस होती तिचे खाली पाय पण उठलेले आहेत. तर ते पाय पण आहे ना नंतर थोड्या वेळात दाखव. वाघाचे पाय उठलेत, नख्या वगैरे उठल्या कुठे खाली दगडामध्ये, दगडावरती उठलेत जेव्हा कातल मऊ वगैरे होता त्या टायमाला. तर ते आपण पहिला जाऊया खाली आणि सगळी माहिती घेऊ आपण तिथून. ओके चला. आणि एकदम भयान अशा जंगलामध्ये आपण परत आपल्या कॅम्पिंग साईटकडे चाललेलो आहोत. काटे येतो ना झाडाला. हो करवंद. अरे ह्या व्हिडिओमध्ये आलास तू. हा भाऊ भाऊ काय वाट चुकलो. हा आमच्याकडे आहे लाईट. आता इकडे टेंटचा सेटअप करायला घेतला राकेशने. टेंट लावून घेऊ कारण टाइम झाला. हो त्याच्यानंतर आपल्याला जेवण बनवायचं आहे. जेवण पण बनवायचं. सेम आहे ब्लँकेट आहे. मार जरा किरण इकडे मच्छर चावते. हो मच्छर आहे. तर आता टेंटचा सेटअप झालेला आहे बघा. चादर वगैरे अंतरते आता राकेश. लावून ठेवू. ते सगळं स्टोव वगैरे आपल्याला अजून जेवण पण बनवायचं बाकी आहे. त्याच्यानंतर इकडे आपण आता आग करणार आहोत, शेकोटी करणार आहोत. शेकोटी पहिली केली ना तर कसं माहिती आपल्याला मच्छर गायब होईल. हो मच्छर जाईल. मच्छर आहे ते. असं होतं माझ्याकडे पूर्ण बार्बेक्यूचा सेटअप गेले आणि परत दिलंच नाही अजून. आणि हा आपला म्हणजे एमर्जन्सीला असं थोडा नॉर्मल स्पॉटलाईट शेकोटी शेकोटी पेटली जाळली आहे मस्त. आता या धुराने सगळी मच्छर वगैरे पळून जाते. तर आता इथे मस्तपैकी चूल जळवलेली आहे. आपण शेकोटी केले आणि इथे तयारी सुरू झाली बार्बेक्यूची. इकडे आपलं मस्त पीस भरपूर मोठे ठेवलेत. बारीक करायला लागतील. बारीक पीस काढून घेऊ. बासवाले फक्त. आणि त्याच्यामध्ये कलीची पण ॲड करू आपण.
मॅरिनेट करून घेऊ त्याला, मस्त मसाला लावू पहिला. घरगुती मसाला आहे, चिकट नाही होणार. नाही तिखट होणार. आणि इकडे मीठ. ये. मॅरिनेशन झालेलं आहे. इथंच लावायचं ना आतमध्येच. हो. कुठं आतमध्ये? इथंच. ते हे नाही होणार ना सेंटवर त्याचं? नाही नंतर उचलू ठेवून पाहिजे. इथंच लावलेला बरं मग. हां. अरे घे. चला तर मस्त आहे ना इकडे बार्बिक्यू सेटअप आपण रेडी करू पटापट. कलेजी आहे मस्त. शेवटचा आहे म्हणजे 4 आपण हे लावलेत. 4 स्टिक लावलेले आहेत. आवाज सगळ्यांचा बसला आहे. इथली शांतता तुम्ही नोटीस करू शकता. एकदम भयान रात्र ज्याला म्हणतात ना, त्याच्यामध्ये आपली कॅम्पिंग सुरू आहे. आणि त्यात मस्त असं बार्बिक्यू, चिकन बार्बिक्यू. वरतून टाकणी पाहिजे होती ना त्याच्यावरतून. हां. इथे आता भात होत आलाय आणि आतमध्ये राकेश तयाऱ्या करतोय सगळ्या. सगळा कांदा बिंदा कटिंग करून घेतलाय. तोपर्यंत मस्त मिरची वगैरे मस्त तयारी चालली. तर आपण इकडे लसूण आहे, कारण आपण आला पेस्ट नाही आणलाय, डायरेक्ट गावठी पद्धतीने बनवू. सगळ्यांची इच्छा असते आपल्या ग्रुपमध्ये एक असा कोणतरी मित्र असावा जो प्रत्येक जागी जेवण बनवू शकतो. तर आपल्याला सगळ्यांना ते जमत नाही व्यवस्थित. लसूण आहे ना आपण बारीक बारीक हेच करून सोलायची नाही मशीन. लसूण आहे ना जास्त सोलायची नाही आपल्याला. अच्छा, वरच आहे ठेवलंय कवर तसं. कवर ठेवायची तशीच. एक फ्लेवर येतो त्याला चांगला त्या सालीमुळे. म्हणजे आपण गावठी पद्धतीने एकदम बनवतोय. लसूण जास्त असेल तर आणखीन मजा येते कुठल्या पण जेवणाला. हो. आणि जर तुम्ही नोटीस केलं ना, हा बघा चंद्र दिसतोय. अरे वा, छान व्ह्यू येतो एकदम. आता मगाशी पक्षी ओरडत होते, आता पिन ड्रॉप सायलेंट झालाय सगळीकडे. एकदम सायलेंट झालाय. काहीच दिसणार नाही तुम्हाला. तरी बघा असं सगळं सेटअप आहे ते. बनवायची सुरुवात करूया. ॲक्च्युअल कॅम्पिंग. आहे पाणी आहे अजून. मशीनला आहे नॉर्मल पाणी लागेल. बस तेवढं पाणी.
बस झालं. टोप थोडा वाकडा झाला बस. माझ्यामध्ये आता शिजल तो भात. इस्तो करायला लागेल थोडी. ओके. घेतला आपण आणि इकडे आलाय आणि अख्खीच लसूण टाकतोय आपण. मिरची आणि इकडे मिरची. ओके. अख्खा गरम मसाला वगैरे आणलाय की नाही काय माहिती नाही. आताच खाऊ. इकडे अख्खा गरम मसाला. अख्खा गरम मसाला आपण अगोदरच टाकायला पाहिजे. तो लेट झाला. ठीक आहे चालतो चांगला. काय नाही टेस्ट त्याची आत्ता पण येईल. वाजवा चांगला आला. मस्त आला सुगंध. कांदा कांदा बरोबर 11:30 वाजलेत आणि आता आपल्याला फुल मून दिसतोय समोर. हो बघा चालला. त्याच्यानंतर आपण मोबाईल घेतला. टाकूया टोमॅटो. ना परफेक्ट आहे. मस्त टाकू आपण. काय ही टोमॅटो लिंबू आहे. म्हणजे आपण कसं माहिती वाटण्याचं जेवण असतो आणि त्याच्यामध्ये याच्यामध्ये भरपूर फरक आहे. आणि एक टायमाला नक्की कांदा टोमॅटो मध्ये जेवण बनवून बघा. एक नंबर होतो. सॉलिड होतो. इकडे आपले धना पावडर. आणि पूर्ण जेवण कॅम्पिंग स्टोवर होत आहे. कॅम्पिंगसाठी तुम्हाला या सगळ्या वस्तू पाहिजेत. सामग्री घेणं गरजेचं आहे. आपला घरगुती मसाला. इन्व्हेस्टमेंट ही गरजेची आहे. त्याच्यानंतर आपण इकडे असतो हळदी पावडर. हळदी पावडर मिक्स झाली. चमच पुढे गेला. चालायला चांगलं. पक्षी. अरे काय काय पक्षी एवढे खतरनाक आवाज काढतात ना रात्री की त्या आवाजानेच पळून जातात माणसं की कोण ओरडते म्हणून. टाकूया. आता छानपैकी फोडणी झाली आणि आता चिकन. तो छोटा नाही झाला. तो टोप बरा होता भाताचा टोप. कुठला? तो हा आपला जो याच्यात भात बनवलाय ह्याच्यात भात झाला नसता आपल्यासाठी एवढा. झालं असं थोडं थोडं. हा लय झालाय भात. होईल सगळं आहे आता. आता मस्त कालवण रेडी झालंय आपलं. लिंबू पिला होता तिकडे तर आले वाटतं काय.
लिंबू पिले मस्त त्याच्यावरती थोडा, म्हणजे थोडा आंबट पण आहे. लिंबाला रस नाही. नाही कच्चा आहे. हाय बसायचं जेवायला. हो चला बसू जेवायला. टेस्ट करून बघ एखादी पीस. जबरदस्त झाला सर, आवडीदार. दादा कुठे बसायचा? आपलं चिकन रेडी झालंय, असंच कालवण. इथे भात आहे आणि आता आपण जेवायला घेतोय. ह्याच्यावर तू प्लेट ठेव, दादा तू इथे ठेव. तू दादा आतापर्यंत एक्सपिरियन्स मस्त होता, थ्रिलिंग पण आहे आणि थोडा आहे ॲडव्हेंचरस आहे. ऍडजस्ट करून कसं पण. नाही काय झालं. भूक लागली भरपूर आपल्याला, तर आता आपण जेवण घेऊया. दादा भात घेऊ, भरपूर आहे भात. भात संपणार ना आपल्याला एवढा. आपण ॲक्च्युली डिस्पोजेबल प्लेट्स विसरलो, तर तुम्ही कॅम्पिंग करताना डिस्पोजेबल प्लेट्स कॅरी करत जा नेहमी. पण आपल्याकडे होत्यात एक्स्ट्रा प्लेट्स, त्यामुळे आपलं काम तरी भागणार आहे आता. नाही बघ जरा. भात खूप आहे आणि माझं सिझलर रेडी झालंय. एकदम शिजलर. सेम सिझलर. आवडी तुझी प्लेट कुठे आहे? काय राहील जेवढं बसेल तेवढं. बघा आपला वन भोजन. जंगलातल्या कॅम्पिंगचा सिझलरचा आनंद आता घेतोय मी. वा, गरमागरम जेवण एकदम. बघ. तर मित्रांनो, आपण आज एक थ्रिलिंग कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स घेतला. धमाल होती. जंगलामध्ये एवढ्या येऊन कॅम्पिंग करण्याचा हा पहिलाच अनुभव होता. किरण आणि आम्ही कधीपासून प्लॅन करत होतो, राकेशला भेटायचं होतं, राकेशचे व्हिडिओ बघत होतो. 4 महिन्यापासून आमचा प्लॅन चाललेला, तो आज सक्सेस झाला. पण तुम्ही जेव्हा पण कॅम्पिंग कराल तेव्हा कोणत्या तरी एक्सपिरियन्स व्यक्तीला तुमच्याबरोबर घेऊन कॅम्पिंग करा. कॅम्पिंगच्या नंतर आपण जेवण बनवलं छानपैकी आणि आता फायनली आपण येऊन रेस्ट करणार आहोत आपल्या टेंटमध्ये. आता रात्रभर या जंगलामध्ये काय एक्सपिरियन्स अनुभव येणार आहेत आपल्याला ते मी तुम्हाला उद्या सकाळी सांगतो. तर आतासाठी गुड नाईट, भेटूया उद्या सकाळी. तर नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. रात्र बरी गेली, म्हणजे काय असं डिस्टर्बन्स वाटलं नाही आणि झोप चांगली लागलेली. आता कदाचित 7:30 वाजले असतील, 7:15 7:30. तर जस्ट उठलो आहे, पण टेंटमध्ये कोण दिसत नाही. किरण पण गायब झाला आहे कुठे, बघू. अरे वा, बाहेरचा व्ह्यू पण मस्त आहे. अरे कुठे फिरते दोघं जण? हॅलो, आम्ही लांबून तिकडून मरगळमीचा पाय बघून. अच्छा, तू काल बोललेलास तोच. चला मी पण येतो. काय जबरदस्त वाटतंय. हे आहे ना, हे उंबराचं झाड आहे ते, आणि इथेच काल आपण होतो, बार्बेक्यू केला वगैरे. चला थोडं फ्रेश होऊन आपण बघूया. इथे मरगळ म्हशीचा पाय आहे आणि वाघाच्या पंजाचे ठसे आहेत, म्हणजे दगडांमध्ये, ते बघूया आपण आता. तर आता ही आपली कॅम्प साईट अशा प्रकारे दिसते. काल राहिलेलं जेवण आपण इथे टाकलेलं, तर गावातून ते कुत्रंच पिल्लू आले इथे वासावर. आय थिंक गाव लांब आहे तसं, इथून जवळपास 1 किलोमीटर आहे. बाकी इथे जे आपण पाण्याच्या बॉटल्स वगैरे होत्या, ह्या सगळ्या आपण त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. हा आपला बार्बेक्यूचा सेटअप, हे उंबराचं झाड. तर आता आपण जाऊया ते मरगळ म्हशीचा पाय बघण्यासाठी. हे अच्छा, हा मरगळ म्हशीच्या पायाचा ठसा असं इथून वरून आणले खाली मोठा. अच्छा, आणि घोडपड वगैरे टमाटिका. आणि काल आपण त्या डोंगरावरती गेलेलो. आता या ज्या खडकामध्ये शेप आलाय ना,
तर हा आपण बघितला तर हा एक पंजा असतो ना मोठा, तसा शेप आहे. आता एक्झॅक्टली ह्याच्या मागे काय स्टोरीज आहेत, मिथ आहेत, त्या वेगळ्या गोष्टी आहेत. काय जुन्या पण हो, पण हे जर आपण नीट बघितलं तर एक पंजा कसा उडतो तसा सेम पंजा वाटतो येतो. तुम्हाला दुसरा अँगल दाखवतो. हा बघा, इथून डिफाईन होतं एक्झॅक्टली. चला निघूया. तर आता आपला टेंट वगैरे सगळा पॅक झालेला आहे आणि तुम्हाला सांगितलेलं की रात्री आपण फिशिंगला जाणार आहोत, पण रात्री पाणी खूप होतं, म्हणजे हायटेड होती आय थिंक. त्याच्यामुळे मग आम्ही ते कॅन्सल केलं. पण आत्ता आपण फिशिंगला चाललो आहे आणि आता बऱ्यापैकी मासे भेटतील आपल्याला. तर बघू कसं नशीब काम करते, कारण फिशिंगला भेटेल ना. फिशिंगसाठी नशीब पण तेवढंच आवश्यक आहे. भरतीवरती काय ना काहीतरी लागायचं. बाय द वे 2 टेंट लावलेले आहे आपण इथे. तर पहिला टेंट सकाळीच आविष्कार पॅकअप करून घेऊन गेला. आविष्कार आणि राकेश सकाळीच उठलेले दोघं. मी आणि किरण थोडे लेट उठलो नंतर. तर आमचा टेंट बाकी होता इथे. फिशिंगला निघालो आहे, पण त्याच्या अगोदर नाश्ता करायचा होता. त्या राकेशच्या हॉटेलला जे तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलं. आणि मिसळ थाळी किती काय बोलतो, 70 रुपयाला एवढी थाळी आहे. बघा काय काय आहे याच्यामध्ये. दही, गुलाबजामुन, शेव, ताक, तरी मिसळची आणि चिवडा. मित्रांनो, आपण फायनली आपल्या फिशिंग स्पॉटच्या इथे आलेलो आहोत आणि इथे आपण फिशिंग करणार आहोत आता. आणि आयडिया करतोय हा एक वेगळ्या पद्धतीची फिशिंग आहे. कसं करणार आहेस? पाका बनवलाय, लावला असता. अच्छा, टाइमपास रात्री मस्त टाइमपास झाला. त्याच्यामध्ये आतड्या टाकणार काय? आतड्या लावलेत. भरती येते टाकतो. तिथे जाऊन पडलं. बोईच्या पकडायला आपण वरच्या साईडला जाऊ. इथे काय सापडायला आता? हे शिंगाले वगैरे भेटतील. काय मोठं ताम वगैरे पण लागू शकते. हा, शिंगाडे म्हणजे ते कॅटफिश असतं ना. ते बोईट बारीक शिंगाला नवरा जाईल गो. राकेश तिकडे मासे पकडतोय. आम्हाला मस्तपैकी सावली भेटले. कारण आता ऊन चढले डोक्यावर. 9:15 झालेत. तिकडे राकेशने एक गळ टाकलेला आहे रस्सीला हुक लावून. पुढे एक वेट असतो, त्याला अजून काही लागलं नाही आहे. आता ही दुसरी टेक्निक यूज करतोय तो. रेडिएटर मस्त आहे ना. बॉटलमध्ये मैदा पीठ टाकलं आपण आणि ह्याने आपण आज बोईट पकडणार आहोत. चला, अशी बरेच वेळा आपण पकडलेत बोईट वगैरे. मग हे मासा ह्याच्यामध्ये येतो का? हा, तो आतमध्ये गेला की रिटर्न त्याला फिरायला चान्स नाही. ओके, कारण पीठ खायला येतो आतमध्ये. अच्छा, ही एक वेगळी टेक्निक आहे. टाकू. हां, तर मित्रांनो, आता आपण फिशिंगचा प्रयत्न केला पण नो लक. त्यामुळे मासे वगैरे लागले नाहीत. एक चिंबोरी लागलेली मोठी, पण ती कसं असतं दगडाच्या खाली जाऊन बसते, त्यामुळे मग ती काढायला होत नाही. तिथं तंबूस असतो त्याच्याने. आणि आता आपण इथून निघत आहोत परत मुंबईकडे. तर कालची जी कॅम्पिंग होती आमची, फुल नाईट कॅम्पिंग आणि ज्याला ॲक्च्युअल कॅम्पिंग म्हणतो आपण, जंगल कॅम्पिंग, ती जी एक्सपिरियन्स केली आपण ती राकेशमुळे शक्य झाली.
आणि त्याचे नेहमी व्हिडिओ असतातच कॅम्पिंगचे. आणि आता फिशिंगचा पण खूप प्रयत्न केला त्यांनी, पण नाही लक नाही लागलं. चिंबोरी लागलेली नाही, चिंबोरी लागले ते अजून आतमध्ये म्हणजे हा. आपलं गल पूर्ण घेऊन. हा ती गळच घेऊन गेली. तर ह्याच्यासाठी पण थोडाफार टाइम काढायला हो लागतो हो ना. हो. तर 100% आपल्याला मासे वगैरे तरी भेटले असते. ॲक्च्युली आम्हाला पण परत मुंबईला फिरायचे वेळ नाही मिळत आहे, पण धमाल आली मजा आली. खरंच. ॲक्च्युअल जो एक्सपिरियन्स आहे ना कॅम्पिंगचा, तो आम्ही एक्सपिरियन्स केला. राकेशच्या चॅनलची लिंक पण मी देतो आहे, त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सुंदर व्हिडिओ असतात त्याचे. जर तुम्ही कॅम्पिंग एन्थुझिस्ट आहात, तुम्हाला कॅम्पिंग करायला वगैरे आवडतं, तर तुम्हाला त्याच्या व्हिडिओमधून नक्की काही ना काही शिकायला मिळेल. आम्ही म्हणजे कॅम्पिंग वगैरे विषय टाईमपासचे होते आमचे, पण सिरियस कॅम्पिंग ही आमची काल झाली. तर आता आपण निघतो इथून मुंबईकडे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा प्रवास आवडला असेल, कॅम्पिंग आवडली असेल. असेच व्हिडिओ असाच प्रवास पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. भेटू लवकरच कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.